नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण मस्त अशी गुबगुबीत अशी पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, याच्या अगोदर मी आपल्या चॅनलवरती कोल्हापूर साईडची तेलावरची पुरणपोळीची रेसिपी पोस्ट केलेली आहे. त्याच्यानंतर मूग डाळीची पुरणपोळी देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर मंडळी, आज आपण मस्त अशी गुबगुबीत अशी पिठावरची पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त सण असतात. तर मंडळी, आता पंचमीचा सण देखील येत आहे. तर नागपंचमीच्या सणासाठी मस्त अशा पिठावरील गुबगुबीत तुम्ही पुरणपोळी करू शकता. तर एका साईडला आपली डाळ शिजते, तर आता दुसरीकडे आपण पीठ मळून घेऊयात. तर इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अजिबात मैदा ॲड करायची गरज नाही आणि याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हळद देखील ॲड करू शकता, जेणेकरून पुरणपोळीचा कलर एकदम छान येतो. पण इथे मी हळद ॲड केलेली नाही. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे. तर कणिक मळत असताना जास्त घट्ट देखील मळायची नाही आणि पातळ देखील मळायची नाही, थोडीशी मीडियम अशी मळायची आहे. जर तुम्ही कणिक मीडियम मळलीत आणि अर्धा तास भिजत ठेवलीत तर पोळ्या करण्यासाठी कणिक व्यवस्थित भिजली जाते. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून कणिक मळून घेऊ. इथे माझी कणिक मळून झालेली आहे. कणकेचा गोळा आपला तयार झालेला आहे. तर आता हीच कणिक अशीच मुरण्यासाठी अर्धा ते 1 तास ठेवून द्यायची आहे, जेणेकरून कणिक व्यवस्थित भिजली जाते किंवा मऊसूत होते. आणि त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून परत कणिक थोडीशी ओलसर करून ठेवलेली होती, जेणेकरून कणिक जी आहे ती व्यवस्थित भिजली जाते. तर आता ही आपल्याला कणिक अर्धा ते 1 तास ठेवायची आहे भिजण्यासाठी किंवा मुरण्यासाठी. कणिक आपली भिजते तोपर्यंत इथं आपली डाळ देखील शिजलेली आहे. तर डाळ शिजत आल्या कणिक भिजूसपर्यंत आपण पुरण तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, एकदम 2 ते 3 शिट्ट्यामध्ये डाळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे. तर आता ही डाळ आपण यातलं पाणी काढून घेऊयात आणि याची तुम्ही कटाची आमटी देखील करू शकता. तर तुम्हाला कटाच्या आमटीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पोळ्याच्या येळवण्याची किंवा कटाची आमटीचे व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड करेन. त्याच्यानंतर आता इथं मी डाळीमधलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता पुरण करायसाठी घेऊया. तर पुरण करण्यासाठी इथे मी जी डाळ होती आपण शिजवलेली ती डाळ कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. कढई घेत असताना जाड तळाची कढई घ्यायची आहे, जेणेकरून पुरण खाली करपलं जाणार नाही. आणि त्यातलीच थोडीशी जी डाळ आहे ती थोडी डाळ मी आमटीसाठी काढून ठेवली होती. तर इथे मी
एक 300 ग्रॅम डाळ घेतली होती, तर त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम इथे गूळ घेतलेला आहे, निम्मा गूळ घेतलेला आहे. किंवा तुम्ही जेवढी डाळ घेतली त्याच्या प्रमाणामध्येच देखील गूळ घेतलात तरी देखील चालेल. एकदम पोळी छान होते आणि गोडीला देखील छान लागते. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी वेलची पूड, जायफळ आणि सुंठ आणि थोडीशी बडीशेप भाजून याची सर्वांची बारीक पूड करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आपली डाळ जी आहे ती डाळीमध्ये गूळ जो आहे तो आपला व्यवस्थित असा वितळलेला आहे. आणि आता इथे आपल्याला हे सतत डाळ जी आहे ती हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण खाली कढईला लागणार नाही. तर आणि इथे आता तुम्हाला दिसत आहे तर कढईमध्ये आपलं पूर्ण गूळ आहे तो डाळीने सोकून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं पुरण देखील तयार झालेलं आहे. तर त्या पुरणामध्ये जर असा चमचा किंवा उलातनं उभा राहिलं तर असं समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर आता इथे आपण पुरणाच्या चाळणीमध्ये जे आपण डाळ शिजवलेली आहे ते घेऊन त्याचे बारीक असे पुरण वाटून घेणार आहोत. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थंड झाल्यानंतर मिक्सरमधून देखील फिरवून काढलं तरी देखील चालू शकते. तर चला आता आपण पहिल्यांदा पुरण करून घेऊ. इथे आता आपण गोळा तयार करून घेऊया. त्या अगोदर थोडासा पिठामध्ये हात बुडवून घ्यायचा, जेणेकरून पीठ जे आहे ते आपल्या हाताला चिटकणार नाही. आणि ते गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही ज्या आकाराची पोळी करणार आहात त्याप्रमाणे गोळा घेऊ शकता. तर इथे थोडीशी मी मोठी पोळी करणार आहे, त्यामुळे मी पीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि इथे एकदम असा खड्डा करून गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. तर याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरलं जातं. तर भरपूर असं पुरण भरून मस्त अशी गुबगुबीत ही पुरणपोळी तयार होते. तर आता याच्यामध्ये आपण पुरण भरूयात. या पिठामध्ये भरपूर असं पुरण बसतं. तर आता पुरणाचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आणि मी गोळा तयार करून घेतल्यानंतर परत आणि थोडंसं पुरण त्याच्यामध्ये ॲड करून अशा प्रकारे पोळीचा पुरणाचा जो गोळा आहे कणकेचा तो तयार करून घ्यायचा आहे. आणि त्याची वरची साईड पूर्णपणे प्रेस करून त्याच्या गोळ्यावर दाबून घ्यायची आहे. आणि इथे आपला पोळी लाटण्यासाठी गोळा तयार झालेला आहे. तुम्ही एक्स्ट्राचं जे पीठ वर राहतं ते तुम्ही काढून घेतलं तरी देखील चालेल, किंवा तेच दुमडून पोळी गोळ्यामध्ये परत मिक्स केलं तरी देखील चालेल. आता हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे पोळी केल्यानंतर अजिबात पोळी फुटत देखील नाही. तर एकदम मस्त अशी गुबगुबीत पुरणपोळी होते. तर मंडळी आता आपण पुरणपोळी लाटून घेऊयात. तर पोळीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पोळी पोळपाटाला चिटकणार नाही. आणि अशी पलटी करून घेऊन परत देखील पीठ लावून पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटत असताना एकदम अलगद हाताने लाटून घ्यायची आहे. जास्त दाब देऊन पोळी लाटण्याची गरज नाही. तर सगळीकडून व्यवस्थित पसरून अशी आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. तर मंडळी आता आपण ही पोळी भाजून घेऊया.
सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी इथे मी दुसरी देखील पोळी लाटायला घेतलेली आहे. तर आता ह्याच्यामध्ये देखील आपण पुरण भरून पोळी लाटून घेणार आहोत. पण तेलाच्या पोळी नाही होणार एवढी पातळ.